मंडळींनो नमस्कार. युवराज बियॉन्ड फॉर्च्यून या चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. विचारमंच या सेगमेंटवर पुन्हा एकदा मी स्वागत करतो एक नवीन विषय घेऊन. आणि आजचा विषय आहे छत्रपती शिवाजी महाराज. हे नाव उच्चारल्यावर प्रत्येकामध्ये ऊर्जा सामावली जाते. हे नाव उच्चारल्यावर प्रत्येकाच्या धमन्यांमध्ये रक्त सळसळायला लागतं. त्याचं कारण आहे की छत्रपती शिवाजी महाराज आपले प्रेरणास्रोत आहेत, आपले आधारस्तंभ आहेत. आणि म्हणून ज्यांनी रयतेच्या डोक्यावर सुखाचं छत्र धरलं असे आपले छत्रपती. त्याचबरोबर ज्यांनी स्वराज्याचं देखणं स्वप्न साकार केलं, ते सत्यामध्ये उतरवलं आणि त्याची जबाबदारी आपल्यासारख्या मावळ्यांवर दिली, असे छत्रपती शिवाजी महाराज एकदा जाणून घेणं महत्त्वाचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल प्रत्येकाने इतिहास वाचलेला आहे, प्रत्येकाच्या काळजामध्ये ते आहेत. परंतु काही गोष्टी, काही लेख मी नेहमीच आपल्या विचारमंच सेगमेंटवर आपल्यापुढं मांडत असतो. तोच लेख मी पुन्हा एकदा आणलेला आहे आपल्यासाठी, आपल्या प्रेक्षकांसाठी. तर आपण पाहूयात. लेखाचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार आत्मसात केलेच पाहिजे. पहा, छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार आपल्या राष्ट्राला यशस्वीतेच्या उंचीवर नेऊ शकते. म्हणून आपल्या तरुणांनी महाराजांचे विचार आत्मसात केले पाहिजे. हे विचार सर्वांना माहीत आहे, परंतु त्यावर अंमल होणं गरजेचं आहे. महाराजांनी नेहमीच रयतेला केंद्रस्थानी ठेवून कार्य केलं. सगळ्या मावळ्यांना एकत्रित करून लढाया केल्या. यावरूनच लक्षात येतं की एकीचं बळ काय असतं. महाराजांचे चरित्र ज्यावेळेस सर्व तरुण वाचतील तेव्हा त्यांना कळू शकेल की राष्ट्रनिष्ठा काय असते. अनेक अडचणी आल्या तरी लढायचं आणि लढतच राहायचं, संघर्ष करत राहायचं आणि त्यातून जिंकायचं, हा संदेश महाराजांनी आपल्या सबंध आयुष्यामध्ये दिला. आपले तरुण सुशिक्षित जरूर आहेत, पण आयुष्याच्या जगण्याच्या शर्यतीत ते इतिहास विसरू लागलेले आहेत. महाराजांची जयंती आली की ती साजरी करण्यासाठी जीवाची रान करणारी ही तरुण पिढी महाराजांचे विचार आत्मसात का करत नाही, हा खरा प्रश्न आहे. माझ्या बाजूनं मी प्रयत्न केला आहे. आता तुम्ही करा आणि महाराजांचे विचार आत्मसात कराच. मित्रांनो, महाराजांची जयंती साजरी होते, महाराजांचे विचार लोकांपर्यंत अनेक लोक पोचवतात, भरपूर लोक चांगली कामं करतात. परंतु काही तरुण पिढीतली काही मुलं, हे तरुण ते विचार आत्मसात करत नाहीत आणि त्यामुळं कुठंतरी स्वराज्य धोक्यात आहे असं काहीतरी दिसतं आपल्याला. त्याचं कारण असं की तरुणांवर ही जबाबदारी असते. राष्ट्र पुढं जाईल की मागे जाईल हे सर्व तरुणांवर अवलंबून असतं, कारण तो देशाचा पाया असतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी एवढं साम्राज्य आपल्याला उभं करून दिलं आहे. ते साम्राज्य आपल्याला विचारांच्या बाबतीमध्ये जर आपण 0.5% जरी त्यांचं आत्मसात केलं तरी आपलं आयुष्य सुजलाम सुफलाम होईल, आपला देश सुजलाम सुफलाम होईल. मित्रांनो, अनेक तरुण असे आहेत की जे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांवर चालतात, ते त्यांचे विचार आत्मसात करतात. परंतु काही तरुण मुलं अशी आहेत की ते या गोष्टीकडे दुर्लक्ष करतात. म्हणजे त्यांचं छत्रपती शिवाजी महाराजांवरचं प्रेम हे फक्त जयंतीला बाहेर पडतं आणि जयंती झाल्यानंतर त्यांचं प्रेम मनातून निघून जातं. परंतु काही गोष्टी त्यांच्याकडून शिकण्यासारख्या आहेत, भरपूर गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. परंतु काही निवडक गोष्टी मी आपल्यासाठी आणलेल्या आहेत. पहा, महाराजांकडून हे शिकावं. नंबर 1, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. आपणाला माहिती आहे की महाराजांनी नेहमीच शक्तीपेक्षा युक्तीला प्रथम स्थान दिलेलं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे समाजात एकी असेल तर जग जिंकण्याची ताकद निर्माण होते. महाराजांनी नेहमी मावळ्यांना एकसंध बांधलं, मावळ्यांना एकत्र ठेवलं, कधीही त्यांच्यावर अन्याय केला नाही, त्यांना घरच्यासारखी वागणूक दिली आणि म्हणून त्यांचं विजयाचं श्रेय हे मावळ्यांना जातं, कारण ते मावळे तेवढे एकनिष्ठ होते. आणि म्हणून महाराजांनी असे मावळे तयार केले होते. महाराजांनी अनेक विजय प्राप्त केले त्या मावळ्यांच्या जीवावर. का? कारण मावळ्यांना महाराजांनीच तयार केलं होतं. हो, एकीचं बळ त्याला आपण म्हणू शकतो. तिसरी गोष्ट म्हणजे स्त्रियांचा सन्मान करणं. स्त्रियांचा सन्मान करणारा एवढा मोठा राजा जगात कधी झाला नाही आणि कधी होणारही नाही. महाराजांनी नेहमी स्त्रियांना खूप उच्च दर्जाचं स्थान दिलं, सन्मान केला. ही त्यांची महत्त्वाची गोष्ट आपण त्यांच्याकडून शिकू शकतो. चौथी गोष्ट आहे, अशक्य ते शक्य करण्याची ताकद आपल्यात आहे, पण त्याला मेहनतीची जोड हवी. अनेक गोष्टी, अनेक किल्ले महाराजांनी असे काही सर केले, ते अशक्यप्राय गोष्टी होत्या, परंतु त्यांनी मेहनत केला, संघर्ष केले आणि त्याच्या जीवावर त्यांनी विजयही मिळवला. पहा, त्याच्यानंतर पुढची गोष्ट, 5वी गोष्ट,
प्रत्येक संकटाला धैर्याने तोंड देणं गरजेचं आहे. त्यानंतर 6वी गोष्ट, जिंकण्याची घाई कधीच करू नये. तुम्ही संयम ठेवा, हेच विजयाच्या दिशेने टाकलेले पहिले पाऊल आहे. महाराजांनी आपल्या सबंध आयुष्यामध्ये अनेक पेशन्स ठेवले, संयम ठेवला. त्यांनी कधीच कुठल्या प्रकारची घाई केली नाही. अगदी वेळ घेऊन, युक्ती करून, अगदी विचारांती त्यांनी प्रत्येक निर्णय घेतला. माझ्या मावळ्यांना कुठल्या प्रकारचा त्रास होणार नाही अशा पद्धतीनं त्यांचं प्रत्येक पाऊल असायचं. स्वतःपेक्षा पहिलं जनतेला अग्रस्थानी ठेवायचं. हा एकमेव राजा असा आहे की ज्यांनी नेहमीच रयतेला प्रथम स्थान, प्रथम दर्जा दिला. आणि शेवटची गोष्ट पहा, अन्यायाविरुद्ध लढायला शिका. अन्याय झाला, शांत राहू नका. हे महाराजांनी आपल्याला शिकवलं. रयतेवर जुलमी पद्धतीने वागणारे त्या काळी जे दुश्मन होते, जे शत्रू होते, त्यांनी कधी अन्याय सहन केला नाही. महाराजांनी त्यांनी लढायला शिकवलं, संघर्ष केला. ते स्वतः लढले आणि म्हणून त्यांची ताकद खूप मोठी आहे. ती ताकद आपल्या तरुणांना त्यांच्या ताकदीचा अभ्यास आपण केला पाहिजे. महाराजांकडून खूप काही शिकण्यासारखं आहे, परंतु महाराजांकडून ह्या काही निवडक गोष्टी आपण घेतल्या तरीसुद्धा आपल्याला फायदा होईल आणि आपलं आयुष्य खूप छान पद्धतीने पुढं जाईल. आपल्या देशाला त्याचा नक्कीच फायदा होईल. म्हणून मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर मी अनेक लेख लिहिणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे आपला काळजाचा विषय आहे. महाराजांच्या नावानेच प्रेरणा मिळते आणि म्हणून अनेक व्हिडिओ असे महाराजांबद्दल येत राहणार आहेत. त्याबद्दल मी एक नवीन सिरीज करणार आहे, परंतु ज्यावेळेस ती सिरीज येईल त्यावेळेस मी तुम्हाला नक्की यूट्यूबला सांगेल. तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज यांना कोटी कोटी नमन. आणि नेहमीप्रमाणे युवराज बियॉन्ड फॉर्च्यून या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. जय भवानी, जय शिवाजी. धन्यवाद.